नमस्कार, मी राजस वैशंपायन साप्ताहिक विवेकतर्फे आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजच्या या आपल्या भागामध्ये आपण सेमेटिक आणि अब्राहमिक रिलिजन्समध्ये असलेला एक महत्त्वाचा एक व्यक्तित्व पण पाहणार आहोत, त्या व्यक्तित्वाचा विचारही पाहणार आहोत आणि त्या एका व्यक्तिमत्वापासून किंवा त्या व्यक्तीपासून सुरू झालेल्या एक वेगळी परंपरा याचा आपण अभ्यास करणार आहोत. साधारणपणे आपल्यातल्या काही जणांना माहिती असेल की एक अशा वयस्कर अशा मसीहाची गोष्ट की जो आपल्या सगळ्या धर्मीय लोकांना एका सुरक्षित स्थळी घेऊन जात होता आणि नेतांना मागे त्याच्या सैन्य लागलं होतं. त्या सैन्यापासून सोडवून घेण्यासाठी तो समुद्रकाठी येतो, आपल्या परमेश्वराची प्रार्थना करतो आणि त्याची प्रार्थना परमेश्वर ऐकतो आणि समुद्रामध्ये वाट तयार होते आणि त्या वाटेनी सगळे हे त्याच्यासोबत आलेले लोक समुद्र पार करतात. ही गोष्ट तशी जगतविख्यात आहे. मोजेसची गोष्ट आहे ही. मोजेस हा मसीहा होता. आता मसीहा म्हणजे काय, तर मूलभूत एक असा दृष्टिकोन आहे ज्यू धर्मीय किंवा एकूण सेमेटिक अब्राहमिक धर्मांमध्ये की डेव्हिड आणि सोलोमन या दोन राजांचे जे कोणी वंशज होते त्या वंशजांना मसीहा बनण्याचा अधिकार या एकूण परंपरेमध्ये दिला आहे. पण त्यासोबतच मसीहा कोण असतो, तर तो आपल्या लोकांना म्हणजे ज्यू धर्मीय लोकांना, अब्राहमिक धर्मातील लोकांना जो मुक्ती मिळवून देतो, त्यांच्या एकूण संस्कृतीला जीवनाला नवा अर्थ प्रदान करतो, नवे संदर्भ देतो किंवा काळानुसार जी काही परिस्थिती बदलत असते, आर्थिक परिस्थिती असेल, सामाजिक परिस्थिती असेल, त्या परिस्थितीनुसार तो नवे आदर्श, नवे नियम, नव्या नीती या लोकांना प्रदान करतो. असा हा तो मसीहा जो लोकांना पुढल्या युगाकडे घेऊन जातो, पुढल्या कालखंडाकडे घेऊन जातो. मोजेसचं महत्त्व ज्यू धर्मासाठी आणि एकूणच पुढे ख्रिश्चॅनिटी किंवा इस्लाम या तीनही अब्राहमिक धर्मांसाठी इतकं महत्त्वाचं आहे की पुढे अनेक परंपरांमध्ये ज्यू धर्माला मोझाईझम किंवा मोझेइझम किंवा मोझेक धर्म असं म्हणूनही ओळखलं जाऊ लागलं. साधारणतः ही गोष्ट जी आहे पूर्ण मोजेसची जी ही कथा आहे ती आणि मोजेसने एकूण दिलेला विचार, ज्याला एकूणच ज्यू परंपरेमध्ये 10 कमांडमेंट्स म्हणलं जातं, ती म्हणजे त्याचा कालखंड निश्चित करणं तसं अजून थोडं कठीण आहे. संशोधक त्याच्यावरती बरंच कार्य करत आहेत. पण आपण असं म्हणू शकतो की डेव्हिड आणि सोलोमन हे जो दोन राजे होते त्या राजांनंतर इस्रायलमध्ये जो स्थायिक झालेला सगळा ज्यू समाज होता त्याचं असं म्हणतात किंवा परंपरेने असं मानलं जातं की त्याचं अधःपतन झालं आणि मग इजिप्तमधले जे पूर्ण एक वेगळं साम्राज्य होतं त्यांनी त्या पूर्ण प्रदेशावरती कब्जा मिळवला आणि तिथल्या अनेक लोकांना गुलाम म्हणून ते आपल्या राजधानीकडे घेऊन गेले. त्यामुळे ज्यू हे सगळे गुलामगिरीमध्ये अडकले असं म्हणलं जातं. आता त्यासोबतच असाही एक हे आहे की कनान प्रांत की ज्या प्रांतामध्ये एकूण हा सगळा भाग घडला, तिथे अनेक ज्यू लोक अनेक पिढ्यांपासून राहत होते. ते उत्तम कारागीर होते. बांधकाम, पिरॅमिड बांधणं ह्या सगळ्या एकूण कामामध्ये या कारागिरांची आवश्यकता असल्यामुळे त्यांना तिथे नेलं गेलं असंही म्हणलं जातं. त्यामुळे जी गुलाम किंवा छळवणूक यापेक्षाही वेगळा एक असा दृष्टिकोन इथे आपल्याला संशोधनांमधून उभा राहिलेला आहे. मोजेसच्या बद्दलची जी कथा आहे ती अशी सुरू होते की साधारणपणे सेटी पहिला या फॅरोच्या काळामध्ये म्हणजे इजिप्तच्या सम्राटाच्या काळामध्ये राजधानीमधल्या सगळ्याच ज्यू धर्मीय लोकांची लोकसंख्या अचानक वाढली. म्हणजे इजिप्तमधल्या नागरिकांपेक्षा त्यांची लोकसंख्या वाढू लागल्यामुळे त्यांनी एक असा भयानक निर्णय दिला की सगळ्याच एबल बॉडीड किंवा तरुण लोकांना, मुलांना मारून टाकायचं. या कालखंडामध्ये मोजेसचा जन्म झाला. त्याच्या आईवडिलांनी त्याला काही काळ लपवून ठेवलं आणि नंतर एका टोपल्यामध्ये त्याला ठेवून नाईल नदीमध्ये सोडून दिलं. या नदीतून ते टोपलं पुढे जात असताना त्याच राजपरिवारातल्या एका स्त्रीने त्याला राजपरिवारामध्ये घेतलं, वाचवलं त्या टोपल्याला आणि मग त्याची वाढ पूर्ण राजपरिवारामध्ये झाली. म्हणून मोजेसचं जे नाव आहे ते नावसुद्धा मोसिस असं म्हणलं जातं. म्हणजे तुथमोसिस हे जे सगळी अशी वेगवेगळी नावं आपल्याला इजिप्तच्या एकूण इतिहासामध्ये दिसतात, त्या संस्कृतीच्या इतिहासामध्ये तशाच प्रकारचं हे नाव मोजेस हे नाव त्याला दिलं गेलं. त्याचा अर्थ बीइंग बॉर्न म्हणजे जो जन्माला आला आहे असा. ह्या एकूण त्याच्या वाढीमध्ये तो त्याचं शिक्षण जे होतं ते अगदी एखाद्या राजकुमाराला साजेस असेल किंवा एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याला साजेस असेल अशा प्रकारचं त्याचं शिक्षण झालं. तो एक उत्तम शासक होता, एक चांगला अधिकारी होता आणि पुढला म्हणजे दुसरा जो सेती पहिल्यानंतरचा जो पुढचा फॅरो होता रामेसेस दुसरा, याच्या कालखंडामध्ये तो एक शासक म्हणून, अधिकारी म्हणून त्याच्यासोबत काम करू लागला. तर या कालखंडामध्ये हळूहळू त्याला उमगलं की आपण ज्यू आहोत किंवा
आपली मूळ लोकं ही सगळी ज्यू लोकं आहेत आणि ती पिरॅमिडचं बांधकाम करणं किंवा इतर बांधकाम या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांचा गुलाम म्हणून वापर होतो, अशा प्रकारचं सगळं त्याला ज्ञात झालं. त्यासोबत त्याच्या लक्षात आलं की आपण आपल्या लोकांची आता मदत केली पाहिजे आणि या एका इच्छेने तो तिथे गेला. त्यांच्या एकूणच्या कॅम्प साईटवरती असेल तिथे त्याच्या हातून एका इजिप्तच्या अधिकाऱ्याचा खून झाला, मारला गेला आणि मग तो पळून जातो मोझेस. तो पळून गेल्यानंतर पुन्हा त्याचा संसार वगैरे सुरू होतो. तर या मधल्या कालखंडामध्ये तो जेव्हा इजिप्तमधून बाहेर होता त्या कालखंडामध्ये असं म्हणलं जातं की त्याला दैवी दृष्टांत झाले. याहवे जो अब्राहमिक धर्मातला मोठा भगवंत आहे किंवा गॉड आहे, त्यांनी त्याला दृष्टांत दिला आणि सांगितलं की तू आपल्या सगळ्या लोकांना वाचव. मग तो पुन्हा इजिप्तमध्ये येतो आणि रामेसेस दुसरा सोबत त्याची बोलणी सुरू होते आणि मग तो म्हणतो की आमच्या लोकांना तू सोडून दे, पण तो मान्य होत नाही. मग एक पूर्ण वेगळी घटना घडते की तिथे प्लेगची साथ पसरते. त्या साथीमध्ये फॅरोचाच मुलगा मारला जातो. मग फॅरोच्या लक्षात येतं की आपण आता यांच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत. मग तो त्यांना जायला सांगतो, पण सगळे ज्यू निघून जात असताना त्यांचा पाठलाग सैन्याकडून सुरू होतो. स्वतः फॅरो रामेसेस दुसरा पाठलाग करत असतो आणि मग आपण जी सुरुवातीला कथा ऐकली की समुद्र पूर्ण बाजूला होतो, समुद्रातून मार्ग मिळतो आणि त्या मार्गाने मोझेस आणि त्याचे सगळे हे ज्यू धर्मीय लोक पलीकडे जातात. सिनाई पर्वताच्या भागामध्ये ते येतात. मागे समुद्राचं पाणी परत येतं आणि त्या पाण्यामध्ये सगळं सैन्य वाहून जातं. हा एक पूर्ण कथाभाग आपल्याला ओल्ड टेस्टामेंटमध्ये दिसतो. आता ह्या कथेचं महत्त्व याच्यासाठी आहे की एकूणच त्यांनी आपल्या लोकांना डिलिव्हर केलं एका स्लेव्हरीमधून चांगल्या भविष्याकडे. म्हणजेच त्यांचा एकूण सांस्कृतिक परीघ जो होता, सामाजिक परीघ होता, आर्थिक परीघ होता, तो पूर्णपणे बदलला. नव्या प्रदेशामध्ये ते आले, त्यांना नव्याने आता वसाहत सुरू करायची होती. इथे सिनाई पर्वताच्याच संपूर्ण सान्निध्यामध्ये 10 कमांडमेंट्स यांचं दृष्टांत मोझेसला झाला. त्याचं महत्त्व काय आहे तर अचानक जी लोकं वेगळ्या प्रकारच्या परिघातून नव्या सांस्कृतिक परिसरामध्ये येत होती, सामाजिक परिसरामध्ये येत होती, आर्थिक राजकीय जीवन त्यांचं पूर्ण बदलणार होतं, अशा लोकांना एकूण सिविक कोड मिळावेत किंवा सभ्यता म्हणून त्यांच्यामध्ये काही नीती नियम असावेत, अशी ही सुरुवात आपल्याला या 10 कमांडमेंट्सची दिसते. त्यामुळे 10 कमांडमेंट्समध्ये साधारणपणे सुरुवातच अशी होती की तुमचा देव एकच आहे, त्या एकाच देवाची तुम्ही पूजा करा, इतर देवांना तुम्ही मानू नका, लहान लहान ज्या अंधश्रद्धा आहेत त्या पाळू नका, किंवा अगदी पुढेही असं आहे की चोऱ्या करू नका, खून करू नका, शेजाऱ्यांचं धन, त्यांचं संपत्ती यांच्या मागे लागू नका, खोटी साक्ष देऊ नका, कुठल्याही प्रकारचा व्याभिचार करू नका, स्त्रियांच्या मागे लागू नका. अशा प्रकारचे हे जे 10 कमांडमेंट्स आहेत त्यांचं महत्त्व हे अशा प्रकारे एक सिविक लाईफ सुरू होते आणि त्या सिविक लाईफसाठी ते आवश्यक आहे. पुढे मोझेसने जसा जसा याचा विस्तार करत गेला त्याचं आपल्याला पूर्ण रूप तनख किंवा तनाख या ओल्ड टेस्टामेंटच्या भागांमध्ये दिसतं की ज्याच्यामध्ये पूर्ण असे हे कोडिफाईड नीती नियम आपल्याला ज्यू धर्मीयांसाठी तयार झालेले दिसतात. म्हणजे असं म्हणलं जातं की संपूर्णपणे ज्यू धर्माचा नीती नियम लिहिणारा कोण तर मोझेस. ही जी एक महत्त्वाची आवश्यकता त्यांनी पूर्ण केली आपल्या लोकांची, त्यातून पुढे ज्यू धर्मीयांचा किंवा त्या संस्कृतीचा एक वेगळा विकास झाला. एका वेगळ्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये उतरणाऱ्या ह्या लोकांना त्यांनी नवे संदर्भबिंदू तयार करून दिले आणि त्या नीती नियमांच्या आधारावरती पुढे आपल्याला अब्राहमिक धर्मांचा विकास झालेला दिसून येतो. ह्या व्हिडिओमध्ये आपण ही एक सगळी पार्श्वभूमी पाहिली नीती नियमांच्या विकासाची. त्याचा पुढे कसा कसा विकास होत गेलेला आहे ते आपण पुढल्या काही हळूहळू व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. तोवर आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि साप्ताहिक विवेकच्या यूट्यूब चॅनलला आणि फेसबुक पेजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.